एकूणच मुलांच्या मानसिक आरोग्यावर या सगळ्या ऑनलाईन गेमचा काय परिणाम होतो या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत डॉक्टर नकुल वंजारी, मानसोपचार तज्ञ। सर, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। मी तुमच्याकडे येतो। आपण मुलांच्या मानसिकतेबद्दल जर डॉक्टर साहेब विचार केला तर मुलं स्मार्टफोन किंवा डिजिटल साधनांच्या इतक्या आहारी जाण्याची नेमकी तुम्हाला कारणं काय वाटतात? नमस्कार, धन्यवाद। सर्वप्रथम तर मुलांचं सर्वांगीण जे सोशल आरोग्य आहे आपण म्हणतो म्हणजे सामाजिक डेव्हलपमेंट ती कुठेतरी कमी पडते। टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये मोबाईल हे असं साधन झालंय जे इझिली ॲक्सेसिबल आहे, हातात कुठेही घेऊन जाता येतं, पटकन बघता येतं। आणि त्याच्यामुळे असं झालं आहे की धगधगत्या जगामध्ये नोकरीमुळे आई वडील आणि मुलं एवढं न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे बाहेर पडण्याचा प्रश्न कमी येतो। शाळा सोडली तर बऱ्याचदा मुलं घरी असतात, आजूबाजूला जाणं, सोसायटीतल्या बरोबरच्या मुलांबरोबर खेळणं हा प्रकार कमी झालाय आणि मोबाईल सतत सहज हातामध्ये असल्यामुळे त्याच्यावर कंट्रोल नाही राहिलाय। आई वडील कामामध्ये मग्न असताना मुलांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो आणि त्यामुळे मुलं काय बघताय, कुठल्या गोष्टींचा ऍक्सेस मोबाईलवर घेताय, हा जर कंट्रोल राहिला नाही तर कुठेतरी त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये वाहवत जातं। कारण हे जी मुलं होती आत्ताच्या घटनेमध्ये हे 12, 14, 16 वर्षाची मुलं आहेत। लक्षात घ्या, या वयामध्ये बऱ्याचदा आपण म्हणतो जी वैचारिक प्रगल्भता असते ती पूर्णपणे डेव्हलप झालेली नसते। वैचारिक प्रगल्भता ही हळूहळू डेव्हलप होऊन 20-25 वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे डेव्हलप होते। त्याच्यामुळे ह्या प्रगल्भता कमी असल्यामुळे पटकन कुठलीही गोष्ट त्यांना मेंदूला डोपामिन नावाचं जे हॅपी हार्मोन असतं ते पटकन देऊन जातं त्यांना कुठलीही गोष्ट बघितल्यावर आणि यामध्येच मुलं अडकत जातात। आणि म्हणूनच मुलांचं सामाजिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी त्यांना सोशल करणं, आजूबाजूच्या मुलांमध्ये मिक्स करणं, काहीतरी त्यांना चांगल्या हॉबीज डेव्हलप करणं, मग स्पोर्ट्स असेल, काही म्युझिक असेल, ह्या गोष्टींकडे तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे। आई मुलांना बऱ्याचदा मुलं मोबाईल वापरताय म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटते, मुलांना सगळ्या गोष्टी मोबाईलवर येत आहेत म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटते। परंतु जसं आपण म्हणतो टेक्नॉलॉजी दुधारी तलवार आहे, तेच इथे आहे की त्या गोष्टीचा वापर जसा चांगला होऊ शकतो तसा गैरवापरही होऊ शकतो। डॉक्टर नकुल वंजारींना मला एक प्रश्न विचारायचा आहे। तुम्ही आता जो उल्लेख केला, मी सुद्धा हे ऐकलं की डोपामाइन जे एन्झाईम तुमच्या मेंदूमध्ये स्रवतं आणि त्यामुळे तुम्हाला एक आनंदाची अनुभूती येते, हे सातत्यानं होत राहिलं तर त्याचे सुद्धा काही दुष्परिणाम तुमच्या मेंदूवर होऊ शकतात, मुलांच्या मेंदूवर होऊ शकतात। हा नेमका प्रकार काय तो आम्हाला जरा नीट समजावून सांगाल? नक्कीच। माणसाचा मेंदू हा खूप चंचल असतो। माणसाला एखाद्या गोष्टीने जर बरं वाटत असेल तर त्याच्या मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि डोपामिन नावाचे हॅपी हार्मोन सिक्रेट होत असतात। म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला गुलाबजाम आवडत असेल तर त्याला बघितल्या खूप खुश होतो। तसंच मोबाईल किंवा टीव्ही या ज्या गोष्टी आहे याच्यामध्ये एखादी गोष्ट त्यांच्या मेंदूला स्टिम्युलेटिंग वाटली तर त्याने लगेच त्यांच्या मेंदूमध्ये सेरोटोनिन, डोपामिन या हार्मोनचं सिक्रेशन्स वाढतं आणि ते वाढल्यामुळं त्यांचा मूड थोडासा आनंदी होतो आणि मग ते परत त्या गोष्टीकडे वाहवल्या जातात। जसं आपण गुलाबजाम पुन्हा खातो आवडल्यावर, तसंच इथे होतं। आणि म्हणूनच हे मुलं याच्यामध्ये एक विशेष सायकल म्हणजे एक आपण म्हणतो चक्रव्यूहासारखे अडकले जातात। डोपामिन वाढतं, ते परत जातात, परत गेल्यामुळे पुन्हा डोपामिन वाढतं, परत जातात, असं चालूच राहतं। आता याच्यामुळे होतं काय की पुन्हा पुन्हा हे वाढल्यामुळे कालांतराने त्याचा दुष्परिणाम आपल्या मेंदूवर व्हायला लागतो। कारण ते प्रमाणापेक्षा जेव्हा जास्त वाढायला लागतं त्यावेळेस मेंदूची कंट्रोल, आम्ही ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतो, मेंदूची एखाद्या गोष्टीवर कंट्रोल ठेवण्याची क्षमता जी असते ती कमी व्हायला लागते आणि त्याच्यामुळं त्यांना आपण काय करतोय आणि याचे दुष्परिणाम काय होत आहेत याचा भान राहत नाही आणि याचा कंट्रोल राहत नाही। त्याचबरोबरीने सारखं मोबाईलमध्ये असल्यामुळं त्यांचा जगाशी कनेक्ट व्हर्च्युअल तर असतो पण प्रॅक्टिकली म्हणजे आपण फेस टू फेस कनेक्ट जो म्हणतो तो तुटतो आणि तो तुटल्यामुळे त्यांना एक प्रकारचं थोडंसं नैराश्य आणि एकटेपणा येतो। कारण माणूस हा सामाजिक प्राणी आहे, त्याला व्हर्च्युअली किती जरी लोक बघितले तरी त्याला जोपर्यंत समोरासमोर लोक बघत नाही, बोलत नाही, बसत नाही तोपर्यंत त्याच्या मनाला तेवढं चांगलं वाटत नाही। मग हा जो क्षणिक आनंद मोबाईलमध्ये मिळतो त्याचं रूपांतर कालांतराने नैराश्यामध्ये किंवा वेगळ्या मानसिक आजारामध्ये व्हायला लागतं। डॉक्टर वंजारी, मला प्रश्न विचारायचा आहे, हा तो कदाचित तुम्हाला अधिक बोल्ड वाटेल, आपल्या दर्शकांनाही तो कदाचित बोल्ड वाटू शकतो प्रश्न, पण माझा प्रश्न आहे की अशा पद्धतीनं ॲडिक्ट झालेली एक सर्टन स्क्रीन टाईमच्या जास्त स्क्रीन टाईम मोबाईलवर व्यतीत करणारी मुलं ही मानसिक रुग्ण समजायची का? माझा प्रश्न बोल्ड वाटू शकतो। नक्कीच सर, यामध्ये कसं आहे की मोबाईल स्क्रीन टाईम जो आहे याला काही लिमिटेशन्स असले पाहिजे आणि आमच्या भाषेमध्ये, मानसोपचारच्या भाषेमध्ये आम्ही असं म्हणतो की जो तो स्क्रीन टाईम जर प्रमाणापेक्षा जास्त वेळ असेल, वयोमानानुसार हा स्क्रीन टाईम बदलत जातो,
पण जर तो प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि ज्याच्यामुळे मुलांचे बाकी गोष्टींमध्ये अडचणी येत असतील, म्हणजे त्या स्क्रीन टाईममुळे त्यांचा अभ्यास मागे राहत असेल, त्यांचं घरातल्या रिलेशनशिपकडे लक्ष नसेल, आईवडिलांशी बोलण्यात, नातेवाईकांशी बोलण्यात लक्ष नसेल, किंवा तो स्क्रीन काढून घेतल्यानंतर त्यांना चिडचिड होत असेल, राग येत असेल, झोप लागत नसेल, जेवण जात नसेल, असे जर काही शारीरिक आणि मानसिक लक्षणं येत असतील आणि त्याचा परिणाम त्यांच्या डेली रुटीन ॲक्टिव्हिटीजवर होत असेल आणि हे जर सतत चालू असेल, तर याला आपण नक्कीच मानसिक रुग्ण म्हणजे मोबाईल ॲडिक्शनचा प्रकार आपण म्हणू शकतो, इंटरनेट ॲडिक्शनचा प्रकार. आणि हे प्रमाण सध्या वाढतच चाललं आहे. माझ्याकडे जी काही थोडीफार मला आकडेवारी आठवते, 2020-22च्या दरम्यान कुठल्याही एका क्षणाला जर आपण सर्वे केला तर साधारणतः 30 ते 40 हजार मुलं ॲट अ टाइम ऑनलाईन गेमिंग खेळत असतात. भारतामधली ही आकडेवारी आहे. आणि ही आकडेवारी लक्षात घ्या, मागच्या 5 वर्ष आधीची आहे. आत्ताची जर आकडेवारी बघितली तर ही अजून वाढलेली असेल. तर ॲट अ टाइम एवढे मुलं जर कधीही एका क्षणाला खेळत असतील तर आपलं देशाचं भवितव्य आपण कुठे घेऊन चाललोय हे नक्कीच बघणं गरजेचं आहे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे की आपण याच्यासाठी अवेअरनेस करणं स्कूल लेवलला मुलांसाठी आणि पॅरेंट्ससाठी गरजेचं आहे. कारण ही रियालिटी आहे. मोबाईल आपण फेकून देऊ शकत नाही. मोबाईल विना आज जग चालू शकत नाही. ही रियालिटी आपण जर ॲक्सेप्ट केली आणि ती ॲक्सेप्ट करून तिला योग्य प्रकारे कसं मुलांना गाईड करता येईल, पालकांना गाईड करता येईल. कारण फ्रँकली स्पीकिंग फक्त मुलंच नाही तर पालक पण मोबाईलच्या आहारी गेलेले आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि मुलांना पहिले रोल मॉडेल पालकच असल्यामुळे खूप वेळेस मुलं पालकांकडे बघूनच मोबाईल वापरण्याचं प्रमाण वाढतं. त्याचबरोबरीने पालकांना इझी वे आउट पाहिजे असतो आजकालच्या पालकांना. जुन्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती तर कोणी ना कोणी मुलांना सांभाळायचं जर ते चिडले, वैतागले, राग आला तर. आता पालकच थकून आलेले असतात आणि त्यांना असं वाटतं की मी आलोय बाबा, मला त्रास नकोय, तू मोबाईल बघ, म्हणजे मी जरा रिलॅक्स होतो, तू तुझं बघ. आणि त्याच्यामुळं काय होतं, मुलांकडे लक्ष द्यायला पालकांनाही वेळ मिळत नाही. तर माझं हेच म्हणणं आहे, या सगळ्यामध्ये पालकांचा पण अवेअरनेस तेवढाच महत्वाचा आहे. पालकांचा अवेअरनेस महत्वाचा आहे, मुलांचाही प्रतिसाद महत्वाचा आहे, तुमचं म्हणणं आहे. पण मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे, तुमच्याकडे अशा काही केसेस येत आहेत का? म्हणजे मला प्रश्न हा विचारण्याचं कारण असं आहे की पालकांमध्ये हा अवेअरनेस आलाय का, त्यांना धोक्याची जाणीव झाली का? काही केसेस येत आहेत तुमच्याकडे, मुलांचं मोबाईल ॲडिक्शन वाढलेलं आहे, बाबा ह्यांना काहीतरी सल्ला द्या, तुमच्याकडे अशा काही केसेस येत आहेत का आणि त्यावर तुम्ही काय उपचार सांगता? हो, नक्कीच अशा केसेस येतात आणि या केसेस दिवसेंदिवस वाढतच आहे. यासाठीच माझं म्हणणं आहे की 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं तर जे रोल मॉडेल घरातले लोक आहेत, पालक असतील, मोठे असतील, यांच्यावर रिस्ट्रिक्शन किंवा यांनी घरामध्ये आल्यानंतर मोबाईलचा गैरवापर टाळणं गरजेचं आहे. कारण त्यांचं बघून मुलं शिकतात, खास करून जे यंग एजमध्ये आहेत. दुसरी गोष्ट, मुलांना याबद्दल अवेअरनेस करणं की याचे परिणाम आणि दुष्परिणाम काय आहेत, मोबाईलचा योग्य वापर कधी आहे आणि अयोग्य वापर कधी आहे, मोबाईल दिवसभरातून किती वेळ वापरला पाहिजे आणि साधारण कशासाठी वापरला पाहिजे हे शिकवणं गरजेचं आहे. त्याचा दुष्परिणाम काय होऊ शकतो आणि त्याचे पुढे रिपरकशन्स तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या हेल्थमध्ये काय होऊ शकतात हे कळवणं त्यांना गरजेचं आहे. त्याचबरोबर जर प्रमाण जास्त असेल आणि काही मानसिक लक्षणं दिसत असतील, जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे चिडचिड असेल, राग असेल, झोपेचे काही समस्या असतील किंवा काही प्रमाणामध्ये नैराश्य असेल, बेचैनी असेल, तर अशा मुलांना किंवा अशा व्यक्तींना योग्य वेळी गोळ्या औषधांचीही मदत गरजेची असते. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे काउन्सिलिंग, योग्य वापर कसा करावा हेही सांगणं गरजेचं असतं. अगदी तुम्ही एक गोष्ट मात्र सांगितली ती दिलासादायक म्हणावी लागेल की लोकांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे, लोक तुमच्याकडे या मुद्द्यावर सल्ला घेण्यासाठी येतात, ही चांगली बाब आहे.